वाल्मिक कराड पोटदुखीमुळे रुग्णालयात, मात्र आता छातीचं सिटी स्कॅन होणार। बुधवारपासून कराडवरती बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। तर जेल ऐवजी हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी वाल्मिकची नाटकं, सुरेश धस यांचा आरोप। परळीतील मरळवाडी गावचे सरपंच बाबू आंधळे आणि महादेव गीत्यांवरती वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं हल्ला। व्हिडिओ ट्विट करत जितेंद्र आव्हाडांचे नवे गंभीर आरोप। वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। विकी कौशलच्या छावा चित्रपटाच्या टीजरवरनं वाद। गाण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना डान्स करताना दाखवल्यानं मराठा क्रांती मोर्चाचा आक्षेप। सिनेमात काही बदल करण्याची ही मागणी। कृषी मंत्री असताना शरद पवारांनी सहकार आणि शेतकऱ्यांसाठी काय केलं? मालेगावमधील सहकार परिषदेमध्ये अमित शहांचा हल्लाबोल। आधी राज्यभर आपल्या पक्षाचं बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ। उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना। ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल पक्ष सोडून जावं, ठाकरेंची भूमिका। पालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता। अंधेरीतल्या मेळाव्यामध्ये ठाकरेंचे स्वबळाचे संकेत। पवारांसोबतच्या चर्चेतही एकला चलोरेची भाषा। तर ठाकरेंनी टोकाचा निर्णय घेऊ नये, पवारांचं मत। सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती मी नाही, मला फसवलं जात आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीचा कोर्टामध्ये दावा। तर फॉरेन्सिक टीमनं घेतलेले ठसे सैफच्या घरातील आरोपीच्या ठशांशी जुळल्याची पोलिसांची माहिती। मुंबईसह राज्यामधील प्रवास 1 फेब्रुवारीपासून महागणार। एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% होणार वाढ। मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ। भंडाऱ्यामधील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट। 4 लोकांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी। तब्बल 5 ते 6 किलोमीटरपर्यंत स्फोटाचे आवाज। परिसरामध्ये भीतीचं वातावरण। मुंबई लगतच्या नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृत बांधकामावरती सलग दुसऱ्या दिवशी हातोडा। अनेकांचे संसार उघड्यावर, अश्रू अनावर। तोडक कारवाई थांबवण्यासाठी लोकांनी घराला लॉक करून स्वतःला कोंडून घेतलं।